सध्या जून महिना सुरू झालेला आहे आणि शेतामध्ये पेरणीपूर्व मशागतीची कामं पूर्ण झाली असून आता शेतकरी खते आणि बियाण्याच्या खरेदीसाठी मार्केटमध्ये चक्रा मारू लागला आहे। अनेक कृषी केंद्रावर चक्रा मारल्यानंतर सुद्धा डीएपी खत जे ते मिळत नाहीये। मी सध्या हिंगोली शहरातल्या अशा कृषी केंद्रावर आहे आणि आपण या ठिकाणी बघताय डीएपी खत उपलब्ध नाही असं थेट फ्लेक्स या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेही डीएपी मिळत नाहीये। शेतकरी पुरते हवालदिल झालेले आहेत कारण आता मान्सून काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये येईल आणि या पावसावर शेतीच्या पेरणीची कामं केली जातील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे आणि त्यामुळे शेतकरी आता खतांच्या खरेदीसाठी बाजारामध्ये गर्दी करतायत परंतु खतच मिळत नाही आहे। डीएपी पाठोपाठ युरियाचा सुद्धा हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झालेला आहे। एका कृषी केंद्राला साधारणतः 100 ते 150 बॅगा मिळाल्या आहेत आणि त्या युरियाच्या बॅगा नेमक्या द्यायच्या कुणाला असा प्रश्न निर्माण झाला। आपल्यासोबत शेतकरी येतं, त्यांना विचारूया नेमकी काय समस्या आहे। मला सांगा कशासाठी आले तुम्ही इथे? मी इथं डीएपी खत घेण्यासाठी हिंगोलीच्या बाजार मार्केटमध्ये फिरलो। 8-10 दुकानावर फिरलो, कुठेही डीएपीचा साठा उपलब्ध नाही असं दुकानदार सांगत आहे आणि त्यांनी अधिकृतरित्या लिहिलेलं पण आहे की बाबा आमच्याकडे डीएपी खत नाही। पण शासनाचा नेहमी सांगण्यात येत आहे की बाबा डीएपी खत आम्ही उपलब्ध करून देऊ। पण आज 3 जून तारीख आहे, जवळपास पेरणी 4-5 दिवसावर अवलंबून आलेले नंतर काय शेतामध्ये आले बी तरी खत शेतामध्ये प्रत्येकाच्या वाहनं काय जाणार नाहीत। सध्या शेतकऱ्याला डीएपी खताची गरज आहे आणि युरियाचा सुद्धा असंच 1-2 बॅग कुठंतरी उपलब्ध मिळतात, मुबलक प्रमाणात मिळत नाही। त्याच्यामुळं शेतकरी फार परेशान आहे खताच्या बाबतीत। तुम्ही कुठून आलेले आहेत? तुम्हाला काय कशासाठी आले तुम्ही? आम्ही खतासाठीच आलेले आहे। डीएपीची दुकानदाराला चौकशी करतोय तर नाही म्हणतात, डीएपी नाही। युरियाच्या 2 बॅगा भेटतील म्हणतात। मला 30-40 पोते जरी असले तर मी डीएपी घेऊ शकतो, पण ते नाही, उपलब्धच नाही म्हणायला लागले। किती दुकानावर गेले? बरेचसे दुकानं बघत या लागलो, पण ते कोणी म्हणते डीएपी नाहीच। बाकीच्या खताच्या तर खूपच किमती वाढवून ठेवलेल्या आहे। गव्हर्नमेंट म्हणते की डीएपीचे 1350 रुपये MRP आहे, ते शेतकऱ्याला भेटल, पण ते भेटत कुठंच नाही ना। कुठं भेटते? आम्ही आता बघायला लागलो तर कोणताच दुकानदार म्हणते डीएपी नाहीच म्हणते। हे शेतकरी येतं, डीएपी मिळत नाही असं म्हणणं आहे। आपल्यासोबत कृषी केंद्र चालक आहेत, त्यांना विचारूया डीएपी कधी मिळाला होता? डीएपी एक 1.5 महिने अगोदर 10 टन आलता, त्याच्यानंतर अवेलेबल झालाच नाही आणि 2 महिन्यात पहिल्यांदा 112 पोते युरिया आलाय आणि तेवढंच अवेलेबल माझ्याकडे। पुरवठा केला नाही? पुरवठा झालाच नाही। आणि मुख्य सांगतोय, जर तुमच्याकडे मला असं वाटतं की बफर मध्ये आहे स्टॉक काहीतरी, तो स्टॉक कधी काढायचा आहे? आता ही तुम्ही शेतकरी बघताय, जर एका दिवसामध्ये किती शेतकरी आले तर साधारणतः डिमांड किती व्हायली युरियाची आणि डीएपीची? नाही, डीएपीची डिमांड तर खूप मोठी आहे। एका काउंटरला 5-10 टन रोज लागते। तर कम से कम तुमचा जे बफर आहे तर बफर तुम्हाला कधी काढायचा आहे तर ते लवकर काढला तर खूप चांगलं होईल। अच्छा, आणि युरिया बी ज्याला साहेब माझ्या काउंटरला फक्त 112 पोते आलाय। 112 पोते आहेत। आता जर समोर आपलं 1-2-3-4 जे 20 शेतकरी आहेत, त्या 20 शेतकऱ्याला जर मी 4 पोते दिले, एका शेतकऱ्याला 4, 20, 80 पोते गेले, मग उद्या मी काय करू? तर इतका अल्प शॉर्ट मध्ये पुरवठा केला तर हे आहेत कृषी केंद्र चालक। युरिया जो खताचा आहे तो खताचा पुरवठा कमी प्रमाणात केला जातो, त्याचबरोबर डीएपी खत जे अनेक दिवसापासून पुरवठा केला जात नाही, त्यामुळं डीएपी खताचा पूर्णपणे ठणठणा झालेला आहे। ही सिच्युएशन या दुकानाची आहे तर नाही, जिल्ह्याभरातल्या अनेक कृषी केंद्र चालकांची हीच परिस्थिती आहे कारण दुकानामध्ये डीएपीचा पुरवठा नाही आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये डीएपीची मागणी आहे। परिणामी शेतकऱ्यांना खत मिळत नाहीये आणि अनेक वेळा कृषी केंद्र चालकावर वाद सुद्धा होऊ लागले आहेत। त्यामुळं तत्काळ डीएपीचा पुरवठा करावा आणि त्याचबरोबर युरियाचा सुद्धा मुबलक स्वरूपामध्ये पुरवठा करावा अशी मागणी केली जाऊ लागली। माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।